4 षटकांचा सामना असेल. एक्सर संघाला पुन्हा एकदा एक रिक्वेस्ट आहे, एक राखीव खेळाडू इथे पाठवा प्लीज. आघाडीची जोडी मैदानात आले. अजूनही टीम बिल्डिंग सुरू आहे तिथे. एक राखीव खेळाडू प्लीज. एक सर गावदेवी संघाला विनंती करतोय, राखीव खेळाडू इथे पाठवा लगेच प्लीज, ज्याला सगळ्या खेळाडूंची नावं व्यवस्थित माहिती असतील. गावदेवी एक्सर संघानं नक्की काय केले मला कळायला मार्ग नाहीये. मित्रांनो स्पर्धा लाईव्ह आहे आणि स्पर्धा लाईव्ह असताना बरेच जण तुम्हाला बघत असतात. थोडीशी या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतोय. गावदेवी एक्सर संघानं नक्की काय केलं मला कळलं नाही. 13 खेळाडू उतरवले आणि नंतर 2 खेळाडूंना बाहेर काढलं. टीम 11 ही अगोदरच पॅव्हलियन बॉक्स मध्ये असतानाच निवडायची असते. एनिवे मात्र या सामन्याला सुरुवात व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. चला सामन्याकडे वळतोय. एका बाजूला गावदेवी एक्सरचा संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ म्हणजे रायझिंग उत्तान. आघाडीची जोडी मैदानात आहे. स्ट्राईक एंडला आहे जहीर, नॉन स्ट्राईक एंडला निलेश. गोलंदाजी मार्कवर येतोय मयूर. येत आहेत. सामना सुरू होते. पंचांचा इशारा येतोय. 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकाचा पॉवर प्ले. 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 3 खेळाडू दिसतील. डीप फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक दिसतोय. त्यानंतर आपण बघतोय डीप मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहे आणि लॉंग ऑनवर एक क्षेत्ररक्षक दिसतोय. त्यानंतर ऑफ साइडला जर बघितलं तर 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये दिसत आहे. शॉर्ट टर्न मॅन, पॉइंट, कव्हर आणि एकूणच मिड ऑफला असे 4 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये ऑफ साइडला दिसत आहेत. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू मयूर टू झहीर. पहिला चेंडू वॉट ब्युटी. टप्पा पडल्यानंतर किती उसळतोय बघा. फटका खेळण्याचा प्रयत्न झाला मात्र इथे जर स्ट्राईक एंडला निलेश आहेत. सॉरी पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव जातोय. मयूर पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट पे डिलिव्हरी आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय मात्र एक धाव नक्कीच इथे पूर्ण होताना दिसेल. या एका धावाने स्वतःचं खातं उघडतोय निलेश आणि संघाला आकार देताना दिसतोय. कारण खरी गरज असेल आतापर्यंत जे 2 सामने झालेत त्या 2 सामन्यामध्ये अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यात आपण बघितलं शैलेंद्र घोडेकर यांनी आणि नंतर फ्रँकीनं अतिशय जबरदस्त बॅटिंग केली आणि त्या बाजूने फलंदाजी करणाऱ्या बॅट्समनला किती ऍडव्हान्टेज आहे. कारण ही स्पर्धा जर बघितली तर एकाच बाजूने आपण खेळवतोय. नाहीतर इथे येत असताना भरपूर वेळा आपण बघितलं दोन्ही बाजूने क्रिकेट बघतो मात्र यावेळेला एकाच बाजूने क्रिकेट. दॅट्स अ गुड शॉट. मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात आहे तिकडे. डीप मिड विकेटला एक धाव पुन्हा आले. दुसऱ्या धावसाठी शूट झाले. थ्रो खराब येईल याची कल्पना होती आणि लगेच 2 धावा सोडल्या. गुड क्रिकेट बाय झहीर. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 3 या धावसंख्येवर. 50च्या पलीकडे धावा कराव्या लागतील 4 षटकामध्ये. ज्या पद्धतीनं हवेचा ओघ सुरू आहे ताशी 40 ते 45 किलोमीटर पर वेगाने हे वारे वाहत आहेत. त्यामुळे निश्चितच ऍडव्हान्टेज बॅट्समनला आहे. याला पुन्हा एकदा टॅप केलं जाते ऑन साइडला. 1 बाउन्सवर चेंडू अडेपर्यंत एक धाव. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय मात्र कॉल बॅक केलोय. गुड कॉल म्हणेन मी. काही हाराकिरी करण्याची गरज नाही. कारण धावा कशा बनवायच्या तर धावा या विकेटवर उभं राहून बनवायच्या. अतिशय चांगल्या पद्धतीने इथे टेलिकास्ट सुरू आहे जेटीसी लाईव्ह मार्फत. आमचे कॅमेरा पर्सन दिलीप बोयर यांच्या मदतीनं अतिशय चांगली कामगिरी सुरू आहे.
मोठा टास्क आहे त्यांच्या समोर. एका कॅमेराने सर्व अँगल टिपणं भरपूर कठीण आहे. एवढा चेंडू खाली राहतोय, वर पिच केलेला हा चेंडू खाली राहतोय. तर ही आहे नजाकत आमच्या एकूणच सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटची. आखूड टप्प्याचे चेंडू उसळतात, अनइवन बाउन्स आहे, वर पिच केलेले चेंडू स्किड होतात, खाली राहतात. तर ह्या एकूणच आपण बघतो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जेव्हापासून सिमेंट कॉन्क्रीटची विकेट आलंय तेव्हापासून गोलंदाजांना सहकार्य देखील झालंय आणि गोलंदाजांना त्याचा त्रास देखील झालाय. यावेळेला आपण बघतोय वाईडचा इशारा होईल, आउटसाइड लेग स्टंप डिलिव्हरी आहे, अवांतर धाव मिळेल, धावसंख्या पुढे सरकते. तो निश्चित सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेट कदाचित वरदान ठरलंय आणि कदाचित जर बघितलं तर निश्चितच एक शाप देखील ठरलाय. कारण बऱ्याचदा चेंडू वळवणारे जे गोलंदाज आहेत त्यांना तेवढा मोठा स्पिन मिळत नाही. यावेळेला जर बघितला तर चेंडू वर पिच केला होता, ऑन साइडला फ्लिक करायचा प्रयत्न झाला, मात्र टाइम नव्हतं. एक धाव मात्र इथे मिळते. या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती 6 वर जाऊन पोहोचते. पहिले षटक निव्वळ अप्रतिम आपण बघतोय ते म्हणजे मयूरच्या रूपानं आलंय. कारण या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकही मोठा फटका दिसून आला नाही. याचं कारण मयूरनं चांगली गोलंदाजी केली, एक वाईट कन्सिड केले त्यांनी, मात्र तरी सुद्धा 6 धावा आल्यात. गुड बॉलिंग बाय मयूर. हे षटक गावदेवी एक्सर संघासाठी आलंय. पुढच्या 3 षटकामध्ये रायझिंग उत्तम संघाला अजून मोठी भरारी घ्यावी लागेल. धावसंख्या 40च्या पलीकडे न्यायची असेल तर निश्चित आणि निश्चित प्रत्येक षटकामध्ये 12 धावा त्यांना बनवाव्या लागतील. 20 मिनिटात 4 षटकं झाली पाहिजे. गावदेवी एक्सर संघ लक्ष घाला या गोष्टीकडे. टीम मीटिंग करा, मात्र ती मोठी होणार नाही, या गोष्टीकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. 4 षटकांचं जे प्लॅनिंग आहे ना ते बहुतांश वेळा बऱ्याच वेळा आपण डगआउट मध्ये असतानाच केलं पाहिजे की पुढचा गोलंदाज, मी समजू शकतो सिच्युएशन नुसार तुम्ही वागता, नो डाऊट, मात्र तरी सुद्धा काही प्लॅनिंग हे नक्कीच होणं गरजेचं आहे. कारण 4 षटकामध्ये आपले 4 प्रीमियर गोलंदाज असले पाहिजे. लक्षात घ्या, आज जर तुम्ही टेनिस क्रिकेट खेळता तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खेळताना 4 प्रीमियर गोलंदाज तुमचे पाहिजेच पाहिजे. सिच्युएशन कशी असो, मात्र 4 गोलंदाज तुमचे असायलाच हवेत. आणि नंतर तुम्ही सिच्युएशन नुसार त्यांच्यामध्ये यांच्या एकूणच षटकांमध्ये बदल करू शकता की या बाजूने कोणाला आणायचं किंवा दुसऱ्या बाजूने कोणाला आणायचं. यावेळेला चेंडू मात्र बॅटला लागून सरळ डोळ्यावर आदळतोय किंवा काय, लक्ष घाला तिकडे. थंड पाणी असेल तर तिकडे अवेलेबल करा, कारण थोडासा शेक तिथे द्यावा लागेल. ही दुखापत जास्त होणार नाही याची अपेक्षा असेल. नक्कीच ही दुखापत जास्त नसावी अशी अपेक्षा आहे, कारण बॅटला चाटून चेंडू जेव्हा आला फेसवर लागलाय तो डबल स्पीड असतो, लक्षात घ्या. आणि तीच गोष्ट इथे घडताना दिसते यष्टिरक्षकाच्या बाबतीत. बऱ्याच अंशी आज टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघतो बरेच यष्टिरक्षक हेल्मेट सुद्धा घालून खेळताना दिसतात टेनिस. ही गोष्ट का झाली, कारण काही दिवसापूर्वी एक क्लिप आली होती, एक बॅट्समन जवळजवळ क्रीजच्या आतमध्ये भरपूर खेळत होता. नंतर तो फाईन लेगला फटका टोळवण्यासाठी गेला, त्याची बॅट डायरेक्टली यष्टिरक्षकाच्या मागच्या डोक्यावर लागली, म्हणजे जिथे आपला छोटा मेंदू असतो, आणि तो जवळजवळ तिथे विवळला. तर अशा प्रकारच्या दुखापती होतात, मात्र ही दुखापत जास्त गंभीर नसावी अशी अपेक्षा आहे. येस, ही इज ऑल राईट नाव. मात्र तरी सुद्धा निश्चितच अशा प्रकारच्या दुखापती हा भाग आहे खेळाचा, मात्र जास्त दुखापती नसावी हीच अपेक्षा असेल. कारण आमच्याच घरातलं उदाहरण आहे, माझ्याच भावाच्या डोळ्यावर चेंडू लागलाय. आज 20 वर्षानंतर सुद्धा त्याचा डोळा, मागच्याच महिन्यात त्याचं ऑपरेशन झालंय, 20 वर्ष अगोदर लागलेली, त्याचं क्रिकेट करिअर तिथे बंद झालं. तर अशा गोष्टी असतात मित्रांनो, स्वतःला तुम्ही सांभाळलं पाहिजे. एका बाजूला कोरोनाची परिस्थिती, त्यामुळे निश्चितच फिटनेस किती महत्वाचा आहे, क्रिकेटचा सराव किती महत्वाचा आहे. कुठलीही गोष्ट साध्य करताना त्या गोष्टीत मास्टरी मिळवावी हीच अपेक्षा. धावसंख्या झाली ती म्हणजे 7 धावा. एकही गडी बाद नाहीये. रायझिंग उत्तम संघ खेळतोय एका बाजूनं. हितेश
दॅट्स अ गुड डिलिव्हरी. आता हा टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर उसळला होता आणि कदाचित इथे मॉन्टी घोडेकर यांनी तीच गोष्ट बघितली की आउटसाइड द लेग स्टंप चेंडू पिच झालाय आणि त्यानंतर त्याला उसळी सुद्धा मिळते. त्यामुळे कुठेतरी तो अनइव्हन बाउन्स आहे. तो अनइव्हन बाउन्समुळे इथे फलंदाज अगोदरच फटका खेळून गेलेत. चेंडू नंतर येतोय. चेंडू मात्र इथे निर्धाव जातोय. पुन्हा एकदा दॅट्स अ व्हेरी गुड डिलिव्हरी. मात्र यावेळेला प्ले डाऊन होतील कारण फुटवर्क तिथे दिसून आलेला नाहीये आणि जागेवरूनच जो खेळण्याचा प्रयत्न आहे त्यानेच एकूणच घात केलाय. बॅटची हलकीशी एज लागले आणि उजवी एसटी उद्ध्वस्त होते. प्ले डाऊन झालेले आहेत ते म्हणजे फलंदाज झहीर. खरेच धन्य ऐकतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. साहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो. लक्षात घ्या पहिला गडी बाद झाला इथे रायझिंग उत्तम संघाचा. झहीरच्या रूपाने संघाची धाव संख्या 7 असताना चांगली गोलंदाजी इथे हितेश मार्फत होताना त्या उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड विकेट गोलंदाजी करताना एक वेगळा अँगल असतो आणि बरेचदा हा अँगल प्रभावी देखील ठरतो. मात्र बघा ती अशा प्रकारची गोलंदाजीची एक ढब आहे. ती ढब निर्माण करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, सराव करावा लागेल आणि कदाचित हितेशने ती गोष्ट अतिशय चांगल्या पद्धतीने केली. कारण दिशान टप्पा जर बघितला तर मिडल आणि ऑफर तो टप्पा ठेवतो आणि ही गोष्ट अतिशय योग्य म्हणावं लागेल टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. पुन्हा एकदा यावेळेला मात्र फुल पिच डिलिव्हरी. ऑन साईडला चेंडूला फ्लिक करायची अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू येते. डीप स्क्वेअर रिजन मध्ये थोडस मिसफिल्ड झालंय आणि 2 धावा इथे पूर्ण होताना दिसतील. नवीन फलंदाज प्रशांत. प्रशांत येतोय लागोपाठ 2 धावा तिथे आपण बघतोय त्यांनी पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले. पार्टनरशिपची गरज आहे ती म्हणजे रायझिंग उत्तम संघाला. या सामन्यात अजून काही दिसून आलेलं नाहीये. आतापर्यंत वर्चस्व आहे ते म्हणजे गावदेवी एक्सर संघाचं. दॅट्स अ गुड हिट. इट्स अ बिग हिट. आणि मी ज्या पद्धतीने म्हटलं की अजूनपर्यंत या सामन्यात काही दिसत नाहीये आणि हा आलाय षटकार. विजय या षटकारांना नक्कीच फरक पडेल कारण आतापर्यंत जी धावसंख्या 10च्या आत होती ती आता 15 वर जाऊन पोहोचली आहे. 15 धावा, 1 गडी बाद. जबरदस्त वारे वाहत आहेत. ह्युमिडिटी देखील जबरदस्त आहे. उन्ह चढलेली आहेत. फुल पिच डिलिव्हरी आहे. एम एस स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय. हलकीची एज लागली. चेंडू येते गली रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण होते. प्रशांत स्वतःला पुढे सरकवतोय. आपल्या संघाला पुढे सरकवतोय. धाव संख्या 16. या षटकात तब्बल 10 धावा आल्यात थँक्स टू तो षटकार. तो षटकार जर आला नसता तर हे षटक देखील निव्वळ अप्रतिम गेलं असतं. मात्र तसं काही घडत नाहीये. थोडासा नक्कीच इथे वेग वाढलाय धावसंख्या बनवण्याचा कारण पहिल्या षटकानंतर धावसंख्या 6 होती, सरासरी 6 होती. 2 षटकानंतर धावसंख्या दिसते 16, सरासरी 8 वर जाऊन पोहोचते आणि ही 8 ची सरासरी रिझनेबल म्हणेन मी. अजूनही प्रयत्न करावे लागतील. अजून किती धावा आव्हानात्मक धावसंख्येसाठी पाहिजेत तर मी म्हणेन अजून 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 22 ते 24 धावा इथे होणं गरजेचं आहे. तसं जर झालं तर एक चांगली धावसंख्या दिसू शकेल. मात्र येणारे 12 चेंडू रायझिंग उत्तम संघाला राईज करतील का? लेट्स सी, वेट अँड वॉच असं आपण सांगू शकतो. तुम्ही बघताय श्रद्धांजली चषक 2021 रॉकर बॉयज मार्फत आयोजित केलेली ही स्पर्धा कालपासून सुरू झाली आहे. किती बिझी मैदान आहे बघा. कित्येक स्पर्धा इथे नेहमीच होत असतात. इस्माईल शेख मैदान ज्याला म्हटलं जातं. अनेक माध्यमातून अनेक आयोजकांच्या माध्यमातून आपण बघतो इथे स्पर्धा होत असतात. मागेच जुचंद्र प्रीमियर लीग संपली. मात्र त्या जुचंद्र प्रीमियर लीगच्या निशाण्या अजूनपर्यंत इथे पुसल्या गेलेल्या नाही आहेत आणि त्या कधी पुसणारही नाहीत असंच वाटतंय मला. नवीन गोलंदाज येतोय अजित. उंचपुरा गोलंदाज प्रशांत साडे. दॅट्स अ ग्रेट हिट. इट्स अ बिग स्टँड. वारंवार येणार आहेत. थँक्यू.
या 6 धाव्याने देखील भरपूर मोठा फरक पडेल. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचलंय. कुठेतरी आपण बघतोय ग्रूम होताना रायझिंग उत्तनचा संघ. पुढचा चेंडू पुलपिच डिलिव्हरी आहे. टप्पापर्यंत हलकासा हात वळतोय. जागेवर हिट करण्याचा प्रयत्न झालाय. कदाचित बॅटची एज घेऊन चेंडू ऑन द पॅड गेलाय किंवा काय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. यस, लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. असं वाटलं फ्रॅक्शन ऑफ सेकंडने की चेंडू बॅटला चढून ऑन द पॅड गेलाय किंवा काय, मात्र नाहीये. पंचांच्या दृष्टीने त्यांनी व्यवस्थित पाहिलंय की हा चेंडू ऑन द पॅड येतोय, कुठेही बॅटचा स्पर्श नाहीये. या लेग बायच्या रूपाने 2 धाव येतील. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचलाय. रन रेट आता वाढताना दिसतोय आणि तीच काळाची गरज आहे, ती म्हणजे रायझिंग उत्तन संघासाठी. फुलपिच डिलिव्हरी आहे. करताना पूर्ण कल्पना आहे. विकेटवर उभं राहून धावा होतात आणि प्रशांतने गेल्या गेल्या आतापर्यंत अतिशय चांगली कामगिरी केली आहे. 2 षटकार, 2 दुहेरी धावा, अशी चांगली कामगिरी. अजित, हा योग्य चेंडू आहे. हा योग्य चेंडू आहे, कारण जागेवर खेळणारे जे फलंदाज असतात त्यांना कसं अडवायचं, तर मी म्हणेन गुडलेन स्पॉट आहे, त्या गुडलेन स्पॉटचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करणं आणि जास्तीत जास्त चेंडू आउटसाइड द ऑफस्टंप, म्हणजे ऑफस्टंप आहे त्याच्या बाहेर चेंडू पिच करायचा आणि तिथून वर आणायचा. ही जी एक काही कला आहे, ही जी टॅक्टिक आहे, हे जे काही डावपेच आहेत ते महत्वाचे असतात. आत्ताचा चेंडू त्याचंच एक उदाहरण होता. वेल बोल्ड अजित. पुन्हा एकदा तीच गोष्ट. वाडा कॅच अतिशय चांगला गेले, मात्र फलंदाज बाद होतो म्हणजे प्रशांत. तर आपण बघतोय श्रद्धांजली चषक 2021 चा सामना सुरू आहे, तो म्हणजे गावदेवी एकसर वर्सेस रायझिंग उत्तन या 2 संघादरम्यानचा. आणि आतापर्यंत जर बघितलं सिच्युएशन अशी आहे, धावसंख्या झाली ती म्हणजे 26, गडी बाद झाले ते म्हणजे 2. नवीन फलंदाज हितेश आलेले आहेत स्ट्राईक एंडला. अजित टू हितेश. दॅट्स अ ब्युटी. पहिल्या 3 चेंडूवर थोडस लाईन अँड लेंथ व्यवस्थित नव्हतं, मात्र त्यानंतरच्या 3 चेंडूत करामत केली ती म्हणजे अजितनं, आणि आपण दाखवून दिलंय की आय एम द प्रीमियर बॉलर ऑफ द स्ट्रूप, आणि अतिशय चांगली कामगिरी झाली. वेल बोल्ड अजित. धावसंख्या 26 वर थांबली आहे. 2 षटकामध्ये धावा होत्या 16, सरासरी होती 8. 3 षटकानंतर धावसंख्या 26, सरासरी जवळजवळ 9च्या घरात आहे. थोडीशी वाढलंय, मात्र तरी देखील ती इतकीशी परिणामकारक अजूनही म्हणता येणार नाहीये, कारण ज्या पद्धतीने या मैदानाचा ओघ आहे, धावांचा ओघ आहे, कारण आपण बघतोय विकेट पूर्णपणे गरम आहे, चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने बॅटवर येतोय. मात्र ऍज अ बॅट्समन म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, तर पहिली गोष्ट चेंडूच्या रेषेत जाणं, त्यानंतर चेंडूच्या तुम्ही पाठीमागे व्यवस्थित आहात का नाही, आणि त्यानंतर फक्त डिलिव्हर, स्टँड अँड डिलिव्हर करायचा. मगाशी जे 2 षटकार लागले ते स्टँड अँड डिलिव्हर होते, मात्र त्यानंतर सुद्धा कुठेतरी एक निशान अजितनं अतिशय चांगली कामगिरी केली असं म्हणावं लागेल. त्याने बॅकफुटला टाकलंय ते म्हणजे फलंदाजांना. गौरव आहे नवीन गोलंदाज. लेट्स सी तो कशा काय पद्धतीने मारा करतोय. दुसऱ्या बाजूला बराच काळ आपण बघतोय तिथे निलेश हा स्ट्राईक पासून दूर होता. लेट्स सी तो कशी काय बॅटिंग करतोय. स्ट्राईक एंडचा फलंदाज आहे तो, आणि निश्चितच आपण बघतोय आघाडीला आल्यानंतर जवळजवळ 1 षटक तो जवळजवळ नॉन स्ट्राईक एंडला होता. लेट्स सी या षटकात तो किती धावा जमवतोय. अस्तित्व असेल ते म्हणजे रायझिंग उत्तन संघाचं. गुड बॉल. यावेळेला चेंडू जर बघितला तर सरळ ब्लॉकरमध्ये आउटसाइड ऑफ स्टंप लँड केला होता, मात्र तरी सुद्धा या 2 धावा भरपूर वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. गुड क्रिकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही संघाचे हौसले बुलंद असतील. एक चांगली स्पर्धा तुमच्या समोर आहे आणि निश्चितच प्रत्येक सामना महत्वाचा आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बऱ्याच अंशी आपण बघतो प्रत्येक सामना हा नॉकआउट राऊंडने खेळवला जातो. एका सामन्याचं अस्तित्व देखील काही असतो. यावेळेला हा चेंडू आपण बघतोय
हा चेंडू योग्य आहे, मारण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अशा प्रकारचे चेंडू शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये तुम्ही का लेफ्ट करता, हा एक मोठा प्रश्न आहे. पंचांचं काम पंच करतील, ऍज अ बॅट्समन आपण बॅट्समनचं काम केलं पाहिजे. पुन्हा एकदा वार पिला. धावसंख्या 34. अशाच पद्धतीने फटकेबाजी करणं गरजेचं आहे. अजून 2 मोठे फटके आले तर निश्चितच एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला एक चांगला फटका येतो. धावसंख्या 40. थँक्यू. बऱ्याच अंशी आपण बघतोय हा फक्त खेळ आहे तो म्हणजे मोठ्या फटक्यांचा, आणि तीच गोष्ट इथे दिसते. आतापर्यंत बघितलं पहिले षटक निव्वळ अप्रतिम, त्यानंतर षटकार आलाय आणि प्रत्येक षटकामध्ये आता षटकार येताना दिसतोय. गुड बॉल, गुड बॉल. इथे मात्र चेंज ऑफ पेस दाखवलाय तो म्हणजे गोलंदाज गौरवनं एकच धाव इथे मिळेल. या एका धावने संघाची धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली. मात्र एक निश्चितच मी असं म्हणेन की आव्हान देणारी धावसंख्या आता पूर्ण झाले, मात्र अजून किती धावा फलकावर ऍड होतील त्या म्हणजे रायझिंग उत्तम संघाच्या. आणि दोन्ही संघ जर बघितले तर निश्चितच नवीन आहेत आमच्यासाठी. फलंदाज स्ट्राईकवर आहे तो म्हणजे आता हितेश, गौरव टू हितेश. पुलपीच डिलिव्हरी आहे डाऊन. चांगलं कामगिरी केली इथे, तिसऱ्या धावसाठी गेले. ते म्हणजे गावडी एक्सर संघासमोर. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आम्ही जॉईन करतोय, तोपर्यंत घेऊया डीजे ब्रेक. इंजरी जास्त नसावी अशी अपेक्षा आहे आम्हाला. त्रेचाळीस धावा 3 गड्यांमुळे गड्यांच्या मोबदल्यात इथे पूर्ण केलेल्या आहेत. तर असं वाटलं होतं पहिलं षटक ज्या पद्धतीने आलं, मात्र निश्चितच अतिशय चांगली कामगिरी म्हणेन ती केली म्हणजे निलेशने, ज्यानं 10 चेंडूमध्ये 18 धावा नाबाद ठोकलेत. त्यानंतर आपण प्रशांत यांना बघितलं, ज्यानं प्रेमानं मोगली असं म्हटलं जातं, त्यानं 17 धावा केल्या 8 चेंडूंना सामोरं जात. झहीर आणि हितेश यांनी 3 आणि 2 धावांचं योगदान दिलंय. धावसंख्या झाली 43. 44 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे एकूणच गावदेवी एक्सर संघासमोर. त्यांची फलंदाजी आपण कशी आहे ते पाहूया थोड्याच वेळात. तोपर्यंत घेऊया पुन्हा एकदा डीजे ब्रेक. काय सांगू तुला, आई एक वीरा काय सांगू तुला, तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला. आई थांबत तुला गो करतो आम्ही, आता दार दार ओटी भरतो आम्ही. आई थांबत तुला गो करतो आम्ही, आता दार दार ओटी भरतो आम्ही. आहे तू काढले डोंगरा, आई आयलो तुझे मी दर्शनाला. आई एक वीरा काय सांगू तुला, आई
घरी बोलाची इटविरा माऊली सजलीस चैताचे सणाला हात जोडून जी नारळ कोरून जी येता आम्ही काले धन्यवाद. डोंगराला. चला लगेच विनंती करतो जी आर स्पोर्ट्स दहिसर हा संघ मला वाटतं उपस्थित झालाय. त्यांचं स्वागत आहे या एकूणच क्रीडा नगरीमध्ये. मुर्धा संघ उपस्थित झालाय की मुर्धा? येस, संघ उपस्थित झालाय. त्यामुळे पुढचा सामना आम्ही लगेच घोषित करणार आहोत. त्यानुसार तुम्ही लगेच इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बऱ्याच संघांना रिक्वेस्ट करावी लागते. मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. मित्रांनो, तुमच्यासाठी स्टेज सजलंय, वापर करा त्याचा. या व्यासपीठाचा तुम्ही वापर केला पाहिजेत. फक्त आणि फक्त तुम्ही इथे मजा करण्यासाठी येऊ नका. एक व्यासपीठ आहे, त्याचा वापर करा आणि मोठे व्हा. कित्येक मोठमोठ्या स्पर्धा, कित्येक चांगल्या चांगल्या आयोजनाच्या स्पर्धा तुमच्या समोर आहेत. त्यामुळे हे जे व्यासपीठ आहे, या व्यासपीठाचा नक्कीच तुम्ही वापर केला पाहिजेत. कारण आपण बघतो आजकालच्या बहुतेक स्पर्धा या लाईव्ह टेलिकास्ट असतात. जवळजवळ 250 लोक आपल्याला बघतायत, लाईव्ह बघतायत. त्यामुळे निश्चितच त्यांच्या समोर एक चांगलं क्रिकेट दिसलं पाहिजे. मयूर आणि सचिन अशी आघाडीची जोडी मैदानात येताना दिसतोय. रायझिंग संघ आपण बघतोय उत्तनचा. 44 धावा विजयासाठी आहेत. स्ट्राईक एंडला मयूर, नॉन स्ट्राईक एंडला सचिन. आघाडीचा गोलंदाज येतोय तो म्हणजे फिरोज. आज जागतिक मराठी भाषा दिन. साहित्यिक कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. आणि हा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून आपण नेहमीच साजरा करत आलोय. बघायचं आहे फिरोज वर्सेस मयूर असं कॉन्टेस्ट. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट. आणि मधली एसटी याच्या मध्ये होता. अतिशय चांगलं त्यांनी लँड केलंय, पिच केलंय. आणि आपण बघतो हा चेंडू इथे निर्धाव जाताना दिसतोय. शेवटचे 23 चेंडू आणि 44 धावांची गरज. असं गुड बॉल. मात्र तितकं स्टायलिश पद्धतीने हा चेंडूला उडवलं म्हणजे ऑन साइड ला डाऊन द ग्राउंड. एकदा पूर्ण चांगलं बॅटल होईल, चांगलं बॅटल होईल. आणि हेच बॅटल बघण्यासाठी आम्ही इथे आहोत. आणि निश्चितच जे काही प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून बघत आहेत त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दर्दी प्रेक्षक असतात, लक्षात घ्या. युट्यूब बऱ्याच ठिकाणी आज जर बघितलं तर युट्यूबच्या माध्यमातून अनेक टेनिस क्रिकेट विश्वात स्पर्धा सुरू आहेत. मात्र बरेच क्रिकेटपट्टू आणि बरेच जे आमचे क्रीडा रसिक आहेत ते निश्चितच या युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या क्रिकेटचा आनंद घेत असतात. आणि निश्चितच मी या सगळ्या लाईव्ह टेलिकास्ट करणाऱ्या टीमचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. सुरुवात केली होती tenniscricket.in च्या माध्यमातून संतोष नाणेकरनं. आणि त्यानंतर आपण बघतोय बरेच जण आपापलं कमाल या एकूणच क्षेत्रात दाखवत आहेत. आणि JTC ते देखील त्यांना अपवाद नाही आहेत. मृणाल म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण संचाचं मनापासून कौतुक आहे. या लाईव्ह टेलिकास्टनं काय दिलंय तर लाईव्ह टेलिकास्टनं सगळ्याच प्लेयर्सना फेम दिलंय, प्रसिद्धी दिलंय. पुढचा चेंडू सचिनसाठी. ओ व्हॉट अ ब्युटी, व्हॉट अ ब्युटी. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या रेषेत नव्हते. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळालाय, आतमध्ये वळतोय. लेफ्ट मारा एक वेगळ्या पद्धतीचा मारा असतो. इथे जर गोलंदाज फिरोजच्या गोलंदाजीचं वर्णन करायचं झालं तर एक चायनामन गोलंदाज आहेत. भरपूर कमी चायनामन गोलंदाज क्रिकेटमध्ये बघायला मिळतात. त्यातलंच एक नाव फिरोजचं घेईन. फुलटॉस डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक.
मिस टाइम स्ट्रोक आहे. अजून चांगल्या पद्धतीने स्ट्रोक कंप्लीट करू शकले असते सचिन, मात्र हा चेंडू आणि ही एकूणच ऍक्शन इथे संपले. धावसंख्या 2 आहे. 44 धावा विजयासाठी आहेत आणि विजयासाठी प्रयत्न करत असताना प्रत्येक षटकात तब्बल 11 धावा करायच्या आहेत, कारण हा सामना 4 षटकांचा आहे. Oh, that's a पाहायला मिळतोय आम्हाला जेटीसीच्या माध्यमातून, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, एका कॅमेराने हे सगळं काही चाललंय आणि थँक्स टू दिलीप बोयर, अतिशय जबरदस्त कॅमेरा वर्क, वेल डन मॅन. मात्र पहिला धक्का इथे लवकर बसतो. फक्त आणि फक्त 19 चेंडू 42 धावा. नवीन फलंदाज आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंडला. दॅट्स अ गुड एंड. मात्र दोन धावा झाले. सामना सेट होत असताना दिसत आहे. बऱ्याच अंशी टेनिस क्रिकेट विश्वानं निश्चितच मी असं म्हणेन की निश्चितच बरेच चांगले चांगले खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले आहेत. येस, मला वाटतं मुर्दा संघ देखील इथे उपस्थित झालाय, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. थोड्याशा उशिराने का होईना मात्र ते उपस्थित झाले. अजमल येत आहेत, नवीन गोलंदाज. चला जास्त वेळ वाया घालू नका, पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय. आता बाकीच्या षटकामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्ही 4 खेळाडू ठेव कंपल्सरी. चला मुर्दाच्या कॅप्टनला विनंती करतो. चेतन कॅप्टन आहे का? अजमलचा हा चेंडू लेग ब्रेक डिलिव्हरी. That's a good hit. That's a good hit. इथे कदाचित थँक्यू. 4 धावा आणि निश्चितच या उपयुक्त 4 धावा असतील, कारण इथून पुढे आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, ती म्हणजे गावदेवी एक्सर संघाला. आणि तीच गोष्ट विकीनं मनावर घेतलेली दिसते
आणि ती खरी गरज असेल, कारण इथे गावदेवी एक्सर संघाला काय पाहिजे तर एका पार्टनरशिपची गरज आहे. अजमल यावेळा पुन्हा एकदा जागेवर सेट केलाय, चेंडू येतोय डीप मिड विकेट रिजन मध्ये, एकदा पूर्ण होतोय दुसऱ्या धावेसाठी फलंदाजी करतोय त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कसं मिळेल या गोष्टीकडे लक्ष असलं पाहिजे, आणि तीच गोष्ट सातत्याने इथे करतोय तो म्हणजे फलंदाज सचिन. अतिशय चांगल्या पद्धतीने तो आपल्या विकीला चांगली साथ देतोय. अजमल गुड बॉल स्टाईल आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट विश्व असो किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्ही ही गोष्ट पाहिली असेल. मात्र भारत विरुद्ध इंग्लंड सगळ्यात मोठ्या स्टेडियम मध्ये चाललेला सामना 2 दिवसात आटोपला. यावेळेला बघतो आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आहे, अपील झालं मात्र अपिलामध्ये तथ्य नाहीये. लेग बायच्या रूपाने एक धाव येते. थँक्यू मॉन्टी. या एका धावेने संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले. एक गडी बाद 13 धावा, अजूनही 31 धावांची गरज आहे. 31 रिक्वायर्ड रन्स टू विन. तेरा चेंडू आणि 31 धावा म्हणजे नंबर बघितला तर उलटा फुलटा आहे. हाऊजी मध्ये असं होतं कधी कधी. अजमल पुढचा चेंडू सचिन साठी. अच्छा गुड हिट, मात्र इथे हा झेल प्रयत्न तर झालाय मात्र झेल फुटलाय. पूर्ण होणार या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढेल, ती जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 वर. त्यामुळे आता आव्हान जर बघितलं तर शेवटचे 12 चेंडू आणि अजूनही 29 धावांची गरज आहे. 29 रिक्वायर्ड रन्स टू विन इन 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 29 धावा. गावदेवी एक्सर संघ प्रयत्नशील आहे, मात्र या 2 फलंदाजांना आता अजून आपल्या बाया सरसावं लागते. येस, मुर्दा संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. JR स्पोर्ट दहिसर कॅप्टन लवकर या प्लीज. माझा आवाज जातोय का JR स्पोर्ट्स संघापर्यंत? संघ आलाय, चला लवकर या कर्णधाराला विनंती करतोय. पुढचा सामना तुमचा असणार आहे. JR स्पोर्ट दहिसर विरुद्ध मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा. मात्र या सामन्यातील स्वारस्य निश्चितच अजूनही आहे. शेवटचे 12 चेंडू 29 धावांची गरज. आणि बऱ्याचदा आपण या मैदानावर अशा पद्धतीने एकेका षटकामध्ये या धावा झालेल्या पाहिल्यात. कारण मागच्या सामन्यात आपण बघितलं, फ्रँकी आला, फ्रँकीने 4 फटके मारले आणि फ्रँकीने सामना जिंकवला. त्यामुळे निश्चितच इथे गावदेवी एक्सर संघाला एक वेगळा प्रयत्न करावा लागेल. एरियल रूट ज्याला आपण म्हणतो, हवाई सफर, ते फटके खेळावे लागतील. मात्र इथे गोलंदाजी मार्कवर कोण येतंय? अविनाश येतोय, ज्याने एक सुंदर झेल टिपलाय. तो अविनाश आता ऍज अ बॉलर आपल्या टीम साठी कशी काय सेवा देतोय. लेट्स सी. हा चेंडू लेट्स सी. अंपायर टप्पा पडल्यानंतर बरोबर चेंडू रेषेच्या आतमधून जातोय, त्यामुळे पंचांच्या मनात कोणतीही शंका नाहीये. फलंदाजांना मी पुन्हा एकदा एक गोष्ट सांगेल की ऍज अ बॅट्समन तुम्ही तुमचं काम करा. पंच आमचे आहेत. मनोरी संघ आलाय का? मनोरी संघ आला असेल तर लगेचच आमच्याकडे संपर्क साधा. फलपीच डिलिव्हरी आहे, योग्य फटका म्हणता येणार नाहीये, जास्त धावा मिळणार नाहीये. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. गुड बॉलिंग बाय अविनाश. हा एक अतिशय चांगला चेंडू होता. बघा, या बाजूने गोलंदाजी करताना तुमच्याकडे कोणती असलं पाहिजे? एक तर आउटसाइड द ऑफ स्टंप भरपूर वेगाने तुम्हाला चेंडू टाकावे लागतील, नाहीतर हा चेंडू ब्लॉकर डिलिव्हरी, ज्याला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बुंदा चेंडू म्हणतात, बुंदा डिलिव्हरी, ती डिलिव्हरी टाकता आली पाहिजे. आणि अविनाशने तोच चेंडू टाकलाय. वेल डन.
यावेळेला डाव उजव कॉम्बिनेशन आपण बघतोय. सचिन डावकरा फलंदाज, या वाऱ्याच्या वेगाला तो कसा काय बीट करेल हा देखील एक प्रश्न आहे. दॅट्स अ ब्युटी. ते पामच्या मागून टाकलेला चेंडू होता. स्लो डिलिव्हरी होती. गतीमध्ये परिवर्तन आपण जेव्हा म्हणतो आणि ती अतिशय चांगली कामगिरी ते अविनाश करतायत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, मात्र धावा थांबलेत त्या म्हणजे 16वर. ओह व्हॉट अ ब्युटी, व्हॉट अ ब्युटी. चेंडू मात्र इथे निर्धाव जाईल, कारण सचिन जर बघितले तर जागेवरूनच खेळत आहेत आणि चेंडू जर बघितला तर बरोबर सोशल डिस्टन्सिंग ठेवून आहे. कारण त्या चेंडूला माहिती आहे, अविनाशला सुद्धा माहिती आहे की हा कोरोनाचा काळ आहे आणि या कोरोनाच्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवावे लागणार. गुड बॉलिंग. आता मात्र इथे फुलटॉस दिलं. धाव एक्झॅक्टली ही धाव आहे की नाही पंच मला सांगतील. पंचांकडून निर्णय येईल. आमचे आयोजक तिथे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, लक्षात घ्या. कारण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे नियम असतात, त्यामुळे ॲज अ टीम म्हणून तुम्ही सगळे नियम अगोदरच विचारायला हवेत. लेट्स सी इथे काय डिसिजन येतोय. मनोरी संघ आलाय का? मनोरी प्लीज टॉससाठी या. मनोरी JR स्पोर्ट दहिसर संघ नाही आहे का तुम्ही? मनोरी संघाला विनंती करतोय टॉससाठी या प्लीज.
चला आता सिच्युएशन अशी आहे, हा फलंदाज इथे धावचीत झालाय, धावा झाले त्या म्हणजे 16, गडी बाद झाले ते 3. दोन गडी बाद. इथे मात्र ते मराठी येथल्या पिकामधून डोलते मराठी. धावसंख्या झाली षटकार ठोकलाय, तसंच एक चौकार सुद्धा ठोकलाय त्याने, त्यामुळे निश्चितच विकीकडे लक्ष असेल. मात्र विकीकडे आता स्ट्राईक नाहीये, स्ट्राईक नवीन फलंदाज अक्षयकडे आहे. कदाचित अक्षयचं कॅलिबर सुद्धा आपल्याला इथे दिसेल. शेवटचे 6 चेंडू आणि अजूनही 22 धावांची गरज आहे. हा सामना आता पूर्णपणे ओपन आहे. पहिल्या 2 चेंडूत जे काय घडेल त्याच्यावर निर्णय असेल, तो म्हणजे एकूणच या कोण संघ विजय होते त्याचा. एल्डन येतोय, गोलंदाजी मार्कवर. चला आता रायझिंग उत्तम संघाला विनंती करतोय, डोंट श्रद्धांजली चषक तुम्ही बघताय जुचंद्रच्या या सुंदर मैदानावर. पुढचा सामना मनोरी वर्सेस मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा आहेत. नाणेफेक मुर्दा संघाने जिंकली आहे. आपला निर्णय लगेच कळवतील ते. चला 6 चेंडू आणि 22 धावा. एल्डन वर्सेस अक्षय. मॅच बॉल आलाय, जरा चेक करा तिथे. सहा चेंडू 22 धावा. या सामन्यानं थोडासा वेळ घेतलाय, काही वेळ आमचा मगाशी देखील वाया झालाय, मात्र तरी सुद्धा हा सामना एक अतिशय चांगला सामना ठरताना दिसतोय. एल्डन वर्सेस अक्षय. एल्डन लेफ्ट आर्म बॉलर, फुलटॉस दिलं रे आणि हा येतो षटकार. अफलातून षटकार. फुलटॉस डिलिव्हरी होती आणि या फुलटॉसचा योग्य वापर आहे आणि हा वेळेवर आलेला षटकार आहे. वेल डन अक्षय. माय मराठीला, माझे नमन माय मराठीला, आपल्या बोलीला मानतो तिला जीव तिचा, असे ही रत्न हिराची. धन्यवाद डीजे. या पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर खळबळ माजली आहे, कारण आता शेवटचे 5 चेंडू आणि अजूनही 16 धावांची गरज आहे. एल्डन, हा चेंडू चांगला आहे. इथे मात्र शरीरापासून थोडस दूर ठेवलंय. ऑन द पॅड हा चेंडू येतोय. लेग बायचा इशारा येतोय. 15 धावांची अजूनही गरज आहे. कंपल्सरी चेसचा नियम आहे, लक्षात घ्या. कंपल्सरी चेस. 4 चेंडू 15 धावा. गावदेवी एकसर की रायझिंग उत्तन, कोण जिंकेल हा सामना? एल्डन वर्सेस आता विकी. विकीने चांगली कामगिरी केली या सामन्यामध्ये, तो चांगल्या फॉर्म मध्ये आहे. लेट्स सी काय करतोय. दॅट्स अ गोल हिट, दॅट्स अ गोल हिट.
भाग्य बोलतो मराठी साहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. थँक्यू डीजे. या षटकार पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर एक लेग बाय आली आणि त्यानंतर आपण बघतो षटकार आलाय, म्हणजे 3 चेंडू 13 धावा आले. आता तीन चेंडू 9 धावा. धर्म हे वर्म माझे माझा महाराष्ट्र शान हे मान हे जान माझी माझा महाराष्ट्र नसा नसात भरला ध्यास ह्याचा नसा. थँक्यू डीजे. बघा, जी गोष्ट कमावले फिरोजनं, जी गोष्ट कमावले अजमलनं, मात्र अविनाशनं काही अंशी प्रतिकार केला. मात्र एल्डनच्या या षटकात आतापर्यंत आले तब्बल 19 धावा 4 चेंडू मध्ये. आता सिच्युएशन काय, तर शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. मात्र कंपल्सरी चेस. यस, एकसर संघ कंपल्सरी चेस आहे. यानंतरचा सामना मनोरी वर्सेस मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा. 2 चेंडू 3 धावा. एल्डन काय करेल? यावेळेला क्लीन बोल्ड होत आहे तिथे. फलंदाज बाद. थोडासा विचार करणं गरजेचं होतं तिथे विकीनं, की हा चेंडू सरळ आहे, थोडस सरळ ढकलूया, प्रत्येक मोठा फटका खेळणं गरजेचं नव्हतं. मात्र इथे विकीनं ती चूक केले का? हा सामना आता पूर्णपणे शेवटच्या चेंडूवर गेलाय. झाली पावन ही धरती शिवरायांनी जन्म घेतला याच भूमीवरती नसा नसात भरला ध्यास ह्याचा नसा नसात भरला ध्यास नसा नसात भरला ध्यास ह्याचा माझे अस्तित्व हे महाराष्ट्र. थँक्यू डीजे. कंपल्सरी करावे लागतील. नेक्स्ट बॅट्समन प्लीज, जरा लवकर करा प्लीज. अजित येताना दिसेल, ज्याने गोलंदाजीमध्ये करामत केली. मात्र या वेळेला तो कशी काय बॅटिंग करतोय. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. आणि एकूणच आपण बघतोय या शिवसेनेचे विभाग प्रमुख कांदरपाड्याचे सन्माननीय आदित्य ठाकरे यांचे उजवे हात अक्षय राऊत यांचं स्वागत आहे. एक चेंडू 3 धावा. मोठा बॉल, अतिशय चांगला चेंडू आणि इथे सामना मात्र विकीने एक चूक देखील केली की 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना तो चेंडू सरळ खेळणं गरजेचं होतं. मात्र विकी क्रॉस खेळला आणि तो बाद झाला. त्यानंतर नवीन आलेला फलंदाज अजितचा चेंडू देखील अतिशय जबरदस्त होता, तो म्हणजे एल्डनचा. एल्डनची कामगिरी बघा, पहिल्या 4 चेंडूत 19 धावा दिल्या आणि नंतरच्या 2 चेंडूत फक्त 1 धाव दिली आणि एका धावेनं रायझिंग उत्तन हा सामना जिंकलाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, अतिशय चांगली कामगिरी. पुढचा सामना मुर्दा स्पोर्ट्स वर्सेस मनोरी हा सामना सुरू होतोय. मुर्दा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमचे सहकारी मित्र अक्षयला आता विनंती करतोय